आणि दरम्यान एकीकडे ऑपरेशन टायगरमुळे संकटात सापडलेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे। मात्र दुसरीकडे शिंदेंची शिवसेना ऑपरेशन टायगर 3च्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे। शिंदेंचे मंत्री संजय शिरसाटांनी खुद्द याबाबत वक्तव्य केलंय। आता महाभूकंप होणार असल्याचं सांगत शिरसाटांनी खळबळ उडवून दिली आहे। त्यामुळे आधी 6 खासदार, त्यानंतर विधान परिषद आमदार सचिन अहिर आणि यानंतर आता शिंदेंच्या टार्गेटवरती नेमकं कोण याची जोरदार चर्चा सुरू आहे। ऑपरेशन असं थोडंसं एकदा आम्ही सगळं त्याचा सॅम्पल चेक सगळं चेक करतो, नंतर याचा ऑपरेशनबद्दल तुम्हाला माहिती मिळेल। महाभूकंप होणार। टार्गेट किती महिन्याचं आहे की ऑपरेशन 3 याचं टार्गेट? ते सर्व एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात, कधी त्याचा भूकंप करायचा, कधी त्याचा बॉम्बस्फोट करायचा आणि कधी त्याचं ऑपरेशन करायचं। ऑपरेशन 2 झालं ते सुद्धा कोणाला कळालं नाही, त्यामुळे ऑपरेशन 3 सुद्धा हे कळणार नाही। त्याच्यापेक्षा सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा महाराष्ट्रात असणारा झंझावात, प्रत्येक सामान्य माणसाला त्यांच्याविषयी वाटणारा उत्साह किंवा विश्वास आणि भविष्यात सुद्धा एक राजकारणातला आश्वासक चेहरा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक उत्तुंग अशा पद्धतीचं सामान्य माणसाला जोडलेली नाळ असणारं व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब। अशा पद्धतीचं संपूर्ण चित्र अख्ख्या महाराष्ट्रात आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे अनेक लोक येतील। आणि दरम्यान विनायक राऊतांनी यावरून प्रतिक्रिया दिलेली आहे, ते काय म्हणतात पाहूयात। दुर्दैवाने त्यांना अद्यापही लोकांना विकत घ्यावं लागतंय। स्वतःच्या पक्षाच्या विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची हिंमत ह्या लोकांमध्ये, सत्ताधारी पक्षाच्या लोकांमध्ये नाही, म्हणून दुसऱ्याचे आमदार खासदार करोडो रुपये देऊन त्यांना विकत घेऊन आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात। ही लोकशाहीचं दुर्दैव आहे। कोकणातील अणुऊर्जा प्रकल्पावरून नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये जोरदार जुगलबंदी पाहायला मिळते। प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी समोरून आंदोलन करा, मग मी काय करतो ते बघा, अशा शब्दांमध्ये राणेंनी विरोधकांवरती हल्लाबोल केला। तर राणेंची हरणारी वृत्ती अजून गेलेली नाही अशा शब्दांमध्ये ठाकरेंचे नेते विनायक राऊतांनी त्याला उत्तर दिलंय। मी या सगळ्या प्रवासात होतो, मी बघितले कोण जायचे, काय करायचे। ते एनरॉनचं काय होतं मला माहिती होतं, पैसे घेऊन जाणारे कसे जायचे, गाड्या लावणारे कोण माहिती आहेत, कोणी गाड्या लावल्या त्यावेळेला। कोणाची नाही, मार्ग आहे ना, मानसिकता म्हणजे माझा फॉर्म्युला आहे, कळलं ना। हा, किती वेळा समजायचं, किती वेळा समजावायचं। ते नारायण राणेंची स्टाईल झाली। दुर्दैवाने खासदार झाले, मंत्री झाले, तरी सुद्धा त्यांची जी हरणारी वृत्ती जी आहे ती गेलेली नाही, हे त्याच्यातून दिसून येते। आणि राणे स्टाईलने उत्तर देण्याचे दिवस गेले आता। आम्ही सुद्धा काय मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाही आहे। आणि आजची एक मोठी बातमी जाणून घेऊयात। ऑपरेशन टायगरमुळे घरघर लागलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय। सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आंदोलनाची हाक दिली आहे। अयोध्येच्या राम मंदिरामध्ये झालेल्या दान चोरी विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे। दादरच्या ऐतिहासिक हनुमान मंदिरामध्ये महाआरती आणि त्याचबरोबर रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठणानं राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह महत्त्वाचे नेते आजच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। राम मंदिर दानचोरी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। राम मंदिरातील 1 किलो सोन्याचा रामचरितमानस ग्रंथ गायब झाल्याचा दावा करण्यात आलाय। माजी IAS अधिकारी M लक्ष्मीनारायणन यांनी रामचरितमानस ग्रंथ दान केलेला होता। 55 महिने सोन्याच्या ग्रंथाची पूजा, मात्र त्यानंतर ग्रंथ गायब झाल्याचा दावा करण्यात येतोय। ग्रंथाची पावती देखील न मिळाल्याची माहिती M लक्ष्मीनारायण यांनी दिली आहे। तर
राम मंदिरातील 1 किलो सोन्याचा रामचरितमानस हा ग्रंथ गायब झालेला आहे. याची पावती देखील न मिळाल्याची माहिती ही एम लक्ष्मीनारायण यांनी दिलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ नेमका कुठे गेला असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. 55 महिने सोन्याच्या ग्रंथाची पूजा करण्यात आलेली होती, मात्र त्यानंतर हा ग्रंथ अचानकपणे गायब झाल्याचा दावा सध्या करण्यात येतोय. अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी मोठी बातमी समोर येते. राम मंदिर परिसरामध्ये तपास करून एसआयटीचं पथक लखनौला परतलंय. या पथकानं शुक्रवारी मंदिर परिसरामध्ये साधारण 5 तास तपास केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पथकानं बँकेशी संबंधित कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली आहे. दरम्यान मंदिरामध्ये दान केलेल्या 5 वर्षांच्या हिशोबाचं एसआयडीद्वारे पुन्हा लेखापरीक्षण केलं जाणार आहे. तर या लेखापरीक्षणामध्ये बांधकामाशी संबंधित खर्चासोबतच देणगी म्हणून मिळालेले दागिने आणि सोने चांदीच्या इतर वस्तूंचा देखील समावेश असणार आहे. पुढची बातमी पाहूयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर येते. एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी अशक्तपणामुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती ही स्थिर असल्याचं कळतंय. आजही एकनाथ शिंदेंना रुग्णालयामध्ये आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. त्यामुळे उद्या त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सततची दगदग, धावपळ यामुळे एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा आला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना देखील त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलाय. त्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि शिवसैनिकांना रस्त्यावरती उतरून नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलंय. शेतकरी कर्जमाफीची 5 जुलैची डेडलाईन देखील पुढे जाणार का अशी चर्चा सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे बारामतीतील कार्यक्रमामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी तसे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे येत्या 8 दिवसांमध्ये कर्जमाफी होणार का असा प्रश्न निर्माण झालाय. काळजी करू नका, थोडा उशीर होतोय पण कर्जमाफी ही निश्चित प्रकारे बंधून आता येणाऱ्या 8 दिवसाच्या आतमध्ये इन्कम इन्कम टॅक्सची माहिती काय राज्य सरकारकडे ही माहिती आपल्याला माहिती की केंद्राकडे असते. त्यावेळी माहिती आल्याबरोबर आता सगळं काम सगळ्यांचं हाताळलं सगळं फिट झालेलं आहे. फक्त ती माहिती आली की तुम्हाला सर्वांना कर्जमाफी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. पुण्यातील लोहगड हत्या प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. आरोपी सिया गोयलनं केतन अग्रवालची हत्या केली. या घटनेला 1 महिना उलटत नाही तेवढ्यामध्येच केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचं निधन झालंय. केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांच्यावरती पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. हृदयाशी संबंधित शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती खालावली होती. नातू केतन अग्रवालच्या हत्येचा धक्का त्यांना बसल्याचं निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत असून गेल्या 2 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवरती होते. आणि दरम्यान केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत वडिलांना श्रद्धांजली वाहिली.